लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सगळे आता जेवण करण्यासाठी बसलेले असतात. तर मग त्याच्यानंतर नंदिनी आता सर्वांना सांगत असते की श्रीखंड पुरीचं कॉम्बिनेशन एकदम बेस्ट आहे, पण मात्र आजचं श्रीखंड जरा स्पेशलच आहे. आणि नंदिनी लगेच काव्याजवळ येते. मग आता कोणालाही नंदिनीचं हे बोलणं समजत नाही. बाबा लगेच विचारतात स्पेशल म्हणजे. मग आता नंदिनी सांगू लागते त्याचं काय झालं, वसू आत्यांनी ना काव्याला चॅलेंज दिलं होतं, त्याच्यामुळे सणाचा खास बेत म्हणून आजचं श्रीखंड काव्याने बनवलंय. त्याच्यानंतर जीवा इकडे श्रीखंड खायला लागलेला असतो, पण मात्र त्याला समजतं की श्रीखंड काव्याने बनवलंय, म्हणून तो आहे तसा चमचा परत ठेवून देतो. मग आता या रम्याने नेमकं काय माती खाल्ली हे वसू आत्याला चांगलंच माहिती असतं. रम्याने काव्याची चुकभूल करत त्या श्रीखंडामध्ये साखरच घातलेली नसते. मग आता वसू आत्या लगेच म्हणतात, अरे आधी श्रीखंड खाऊन तर बघा. कसं आहे ना, कडू स्वभावाच्या माणसाने केलेला गोड पदार्थ कडूच असेल तर. काव्या लगेच रागातच वसू आत्याकडे पाहायला लागते. काव्या आता पुढे बोलणार, पण नंदिनी तिला शांत करते. रम्या आणि वसू आत्या दोघी शेजारी शेजारी बसलेल्या असतात. वसू आत्या शांतपणे रम्याला म्हणते, मी एक घास खाऊन बघते आणि मग करते तमाशा सुरू. रम्या मात्र म्हणते, अगं थांब, त्याच्यामध्ये एक कण सुद्धा साखर नाहीये. आधी बाकीच्यांना खाऊ दे, मग तू खा. आणि बघ, एकदा का तोंडामध्ये घातलं ना की सगळे तू तू करतील. रम्या आणि वसू आत्या लगेच गालातल्या गालात हसू लागतात. त्यांना तर या गोष्टीची खूपच मोठी गंमत वाटत असते. त्याच्यानंतर काका श्रीखंड खातात आणि ते श्रीखंड खाताच लगेच ओरडत म्हणतात, एक नंबर, खूपच छान झालंय श्रीखंड. रम्या लगेच आश्चर्याने पाहू लागते. हे नेमकं काय झालंय कोणाला काहीच समजत नाही. आता सगळे श्रीखंडाची टेस्ट घेतात आणि खरंच श्रीखंड खूप छान झालेलं असतं. आणि मेन म्हणजे त्याच्यात साखर सुद्धा असते. आता त्याच्यानंतर त्यांना तर काहीच समजत नाही. रम्या आणि वसू आत्या या दोघीही श्रीखंडाची टेस्ट घेतात, तर ते खूप छान असतं आणि गोड सुद्धा असतं. मग आता त्या लगेच आश्चर्याने एकमेकांकडे पाहायला लागतात. आता वसू आत्या रागात विचारते, हे काय झालं? रम्या म्हणते की काय माहिती कसं काय झालं. वसू आत्या हळू आवाजामध्ये रम्यावरती चिडत म्हणत असतात, अगं हे खरंच खूप छान झालंय. रम्या म्हणते, अगं तेच सांगते ना, कसं झालं मला काहीच माहिती नाहीये. रम्या या गोष्टीचा विचार करतच असते, पण मात्र तेवढ्यात नंदिनी रागातच रम्याकडे पाहत असते. रम्याचं लक्ष नंदिनीकडे जातं आणि ती लगेच मान खाली घालते. म्हणजेच की आता हे सगळं नंदिनीनेच केलेलं असतं. म्हणजेच की झालं असं, जेव्हा काव्याने श्रीखंड बनवलेलं असतं, नंदिनी ते व्यवस्थित करून ठेवू लागते. पण मात्र तेवढ्यात नंदिनीचं लक्ष हे साखरेकडे जातं आणि डब्यामध्ये साखरही सोडलेलीच नसते आणि साखरेचा पुडा सुद्धा तिथेच असतो. मग तिला प्रश्न पडतो की काव्याने याच्यामध्ये साखर ऍड केली, पण मात्र साखरेचा पुडा सुद्धा फोडलेला नाहीये आणि डब्यामधली साखर सुद्धा जागची हललेली नाहीये. नंदिनी विचार करू लागते की काव्याने नेमकं श्रीखंडामध्ये साखर घातली की नाही. नंदिनीला आठवतं की जेव्हा मी आले तेव्हा रम्या इथे होती. नंदिनी स्वतःशीच म्हणू लागते की काव्या श्रीखंड बनवत असताना रम्या इथे असणं हा फक्त निव्वळ योगायोग नाहीये. नक्कीच रम्याने काहीतरी केलेलं असणार आहे. या श्रीखंडामध्ये साखर नाहीये एवढं नक्की. जर असं श्रीखंड सगळ्यांनी खाल्लं असतं तर माझ्या काव्याचा अपमान झाला असता. आता हे सगळं नंदिनीनेच व्यवस्थित केलं. मग त्याच्यानंतर रम्याकडे रागात पाहत नंदिनी स्वतःशीच म्हणते, रम्या तू यावेळी काही केलंय असा माझ्याकडे पुरावा तर नाहीये, पण माझं मन मला सांगतंय की या सगळ्यामध्ये तुझाच हात आहे. पण तू काळजी करू नको, जोपर्यंत माझा हात माझ्या काव्याशी पाठीशी आहे ना, तोपर्यंत तिचा कोणीही घात नाही करू शकणार. रम्या आता घाबरतच तिचं जेवण करत असते. रम्याला आता पुढे बोलायला एक शब्द सुद्धा नसतो, कारण तिने चांगलीच माती खाल्लेली असते. नंदिनीने रम्याची तर चांगलीच जिरवलेली असते. मग आता त्याच्यानंतर मालिनी लगेच वसू आत्याला म्हणते, काय मग वसुताई, सांगितलं नाही तुम्ही श्रीखंड आमच्या सुनबाईने कसं केलंय? वसू आत्या मान हलवत आता हो बोलतात. मग आता पार्थ लगेच म्हणतो की वसू आत्या तसं नाही हो, तोंडाने सांगा ना कसं झालंय, शब्दामध्ये काहीतरी बोला. वसू आत्या म्हणते की चांगलं झालंय. रम्या लगेच रागात पाहते आणि वसू आत्या म्हणते म्हणजे बरं झालंय. आता याच गोष्टीचा सगळे फायदा घ्यायचं ठरवतात. बाबा आता वसू आत्याला म्हणतात की अगं असं नाही ग, एरवी कसा खडा सूर असतो तुझा, असं जरा वरच्या पट्टीत. मालिनी आता म्हणते की अहो जरा बास ना, पुरे करा. मालिनी लगेच इकडे नंदिनीला म्हणते की नंदिनी ये आणि बस जेवायला, आणि मालिनी नंदिनीला जेवायला बसवते. मालिनी सांगू लागते, माझ्या सुनांनी खाल्ल्याशिवाय मी जेवणारच नाहीये. त्याच्यानंतर मालिनी आता सांगते की आता चला सगळ्यांनी जेवायला सुरुवात करा. काय रे मुलांनो, तुम्हाला भुका लागल्या, तुम्ही लगेच खायला सुरुवात केली. जरा विचार करायचा की आपल्या बायकोला सुद्धा भूक लागलेली असते. चला आपापल्या बायकोला आता श्रीखंड पुरी भरवा.
तर मग आता हे ऐकल्यानंतर सगळेच लगेच आश्चर्याने एकमेकांकडे पाहायला लागतात. जीवा आणि काव्याची सुद्धा एकमेकांकडे नजर जाते. मग आता काव्याला लगेच घडलेला प्रकार आठवतो, की जेव्हा जीवाने स्वतःच्या हाताने काव्याला प्रेमाने घास भरवला होता. मग आता जीवा लगेच श्रीखंडपुरीचा घास घेतो आणि तो नंदिनीला भरवतो. हे पाहता काव्याला तर खूप त्रास होतो. काव्या चिडून उठते. त्याच्यानंतर मालिनी पार्थला काव्याला घास भरवायला लावते. मग पार्थ आता श्रीखंडपुरीचा घास घेतो आणि काव्याला भरवणार. तेवढ्यात लगेच काव्या त्याला थांबवत म्हणते की नाही नको, खाते मी माझी खाण्यासाठी समर्थ आहे. याच्यावरती जीवा लगेच आश्चर्याने पाहू लागतो. वसू आत्या लगेच म्हणते, अगं इथे सगळ्यांनाच माहिती आहे की तू तुझी खायला समर्थ असते, पण पार्थ तुला एवढ्या प्रेमाने भरवतोय, मग तुला घास घ्यायला हरकत काय? आणि म्हणे मी श्रीखंड करते. श्रीखंड झालाय तसं गोड, पण मात्र तुझ्या स्वभावातला कडूपणा त्याचं काय करायचं? मग मालिनी लगेच पार्थला म्हणते की बघ पार्थ, तुमचा संसार ना कडूच होणारे बहुतेक. सगळेच आता रागात आणि शांतपणे वसू आत्याचं बोलणं ऐकतात. आणि वसू आत्याचं हे जे काही बोलणं असतं ते कोणालाही पटत नसतं. आता इकडे वसू आत्या म्हणतात, आणि पार्थ तुला खरं सांगू का, अशा कडू माणसांना श्रीखंड नाही तर कडू पानं खायला घालायला पाहिजे. आता हे ऐकल्यानंतर तर काव्य भयंकर चिडून उठते. सगळेच आता पाहत असतात आणि काव्य लगेच बोलते की या घरातल्या कडू आयुष्यापेक्षा कडुलिंबाची पानं खाल्लेली बरी. पानं खायची आता किती खाऊ? आणि काव्या लगेच किचनमध्ये जाते आणि कडुलिंबाची रागातच पानं घेऊन येते. आता त्याच्यानंतर मालिनी, नंदिनी, पार्थ सगळेच काव्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, की काव्या थांब अगं ऐक, पण काव्य कोणाचंही काहीच ऐकायला तयार नसते. त्याच्यानंतर नंदिनी काव्याला थांबवत असते, पण मात्र काव्या म्हणते की ताई तू थांब, मी कोणाचं काहीच ऐकणार नाहीये. मालिनी, बाबा सगळेच म्हणत असतात काव्या ते खाऊ नको, कडू असेल. पण मात्र काव्या रागातच किती खायची असं म्हणत म्हणत कडुलिंबाची खूप सारी पानं खाते. नंदिनी काव्याला पाणी प्यायला सांगत असते, पण मात्र काव्या पाणीही पित नाही आणि लगेच इकडे रूम मध्ये येते. वसू आत्या, रम्या यांना कोणाला काहीच फरक पडलेला नसतो आणि जीवा सुद्धा जागचा हललेला नसतो. काव्या रूम मध्ये येते आणि पार्थ लगेच काव्यासाठी श्रीखंडाची वाटी घेऊन येतो. पार्थ काव्याच्या वागण्यावरती हसायला लागतो. काव्या चिडत विचारते, काय झालं, का आलात माझ्या मागे मागे? पार्थ म्हणतो, आईने सांगितलं होतं म्हणून. आईने सांगितलं होतं म्हणून गजरा दिला होता. आईने सांगितलं होतं म्हणून घास भरवत होतो. आईने सांगितलं होतं की पाणी नेऊन दे, पण श्रीखंड घेऊन आलो. काव्या म्हणत असते, तुम्हाला मस्करी वाटते का सगळी? बाहेर मी काय खाऊन आली आहे दिसतंय ना. पार्थ आता म्हणतो की मी तुमच्यासाठी काय घेऊन आलोय हे सुद्धा दिसतंय ना. काव्या म्हणत असते, मला काहीच नकोय, मला शांतता हवी आहे. पण पार्थ म्हणतो, तुम्हाला फक्त शांतता नाही, तुम्हाला थोडासा गोडवा सुद्धा हवाय. काव्य आता ओरडत म्हणत असते, कशाला हवाय? बाहेर तुमची आत्याबाई काय म्हणाल्या हे तुम्ही ऐकलत ना? मला फक्त कडू बोलता येतं, मी कडू आहे, मी काही गोड डिझर्व करतच नाही. पार्थ काव्याला सांगत असतो, काय माहिती का काव्या, आपण काय डिझर्व करतो ना हे कोणालाही ठरवण्याचा हक्क नसतो. काव्या चिडत म्हणत असते, मला तुमचे फुकटचे सल्लेच नकोय. पण मात्र पार्थ म्हणतो, ते तुम्ही घेऊच नका, मी तुमच्यासाठी छान श्रीखंड आणले, ते तुम्ही घ्या. तुम्ही ना हे डिझर्व करता. काव्या म्हणत असते, मी तुम्हाला म्हटलं ना मला नकोय. पण मात्र पार्थ चिडत म्हणतो, तुम्हाला म्हटलं ना घ्या म्हणून. काव्या म्हणत असते, हे बघा मला फोर्स नका करू. पार्थ बरोबर काव्याची उत्तरं तिच्यावरतीच फेकून मारत म्हणतो, की मी तुमच्यावरतीच शिकलोय, एक मित्र म्हणून तरी घ्या. काव्या म्हणत असते, तुम्ही ना जा बरं, मला नकोय. मग पार्थ म्हणतो, हे बघा जर खाल्लं नाही ना तर मी भरवी ना. काव्या इकडे खातच नसते, स्पष्टपणे सांगते की मला नकोय. पार्थ तर शांतपणे काव्याला म्हणू लागतो, कडवटपणा इज टेम्पररी, पण मात्र तो गोडवा फॉर एव्हर. आयुष्यामध्ये आणि जगायला थोडासा गोडवा हवाच ना. याने मनाचा नाही पण तोंडाचा कडवटपणा नक्कीच जाईल. पार्थ श्रीखंड खाण्यासाठी आग्रह करत असतो आणि पार्थ तर श्रीखंडाची वाटी तिथेच बाजूला ठेवतो आणि लगेच तिकडनं निघून जातो. पण मात्र आता इकडे काव्याचं तोंड एवढं कडू पडलेलं असतं, तिला खरंच कसल्या तरी गोड्याची गरजच असते. मग आता काव्य विचार करत असते की श्रीखंड खाऊ की नको. मग काव्य आता मागचा पुढचा कुठलाही विचार न करता श्रीखंडाची वाटी हातात घेते आणि मागे कोणीही नाहीये हे पाहता लगेच ती टपाटप श्रीखंड खाऊ लागते. तेवढ्यात लगेच मागणं पार्थ येतो आणि तो काव्याला श्रीखंड खाताना पाहतो आणि पार्थ आता हसायला लागतो आणि काव्याचं लक्ष सुद्धा पार्थकडे जातं. पार्थ इकडे म्हणतो की थोडं सावकाश खा, आय एम सो सॉरी, माझा फोन राहिला होता, तोच मी घ्यायला आलो होतो. पार्थ हसत असतो. काव्या लगेच विचारते, तुम्हाला हसायला काय झालं? पार्थ हसत म्हणतो, अहो सॉरी, पण तुम्ही ना असं पटपट खात होतात ना तेव्हा चोरून दूध पिणाऱ्या मांजरीसारखे दिसत होतात, म्हणूनच मला हसायला आलं, बाकी काही नाही. काव्य आता पुढे बोलणार तेवढ्यात लगेच पार्थ फोनवरती बोलण्याचं नाटक करतो आणि तिकडनं हसतच निघून जातो. त्याच्यानंतर आता सगळे गुढी उतरवण्यासाठी आलेले असतात. आता मालिनी सांगते की सर्वांनीच गुढीची पूजा करून घ्या.
रम्या आणि वसू आत्या या दोघीही समोर येतात आणि गुढीची पूजा करतात. त्याच्यानंतर आता मंजू येते आणि ते दोघीही गुढीची पूजा करतात. रम्या इकडे खूपच हसत असते. ते पाहता वसू आत्या विचारतात, तू एवढी दात काढून का हसतीयेस? त्यांना आनंदात बघून तुला हसायला येतंय का? रम्या हळू आवाजामध्ये सांगू लागते, अगं आई, त्यांना बघून मला का हसायला येईल? माझं कारण ना जरा वेगळंच आहे. वसू आत्या म्हणू लागते, रम्या तू काही बोलूच नकोस ग, आजचा दिवसच वाईट आहे. त्याच्यानंतर काव्या आणि पार दोघीही पूजा करण्यासाठी येतात. वसू आत्या रम्याला सांगत असते, मी त्या काव्याला दिलं होतं श्रीखंड करायचं चॅलेंज, तिने अगदी जोमाने करून दाखवलं. आणि एक मिनटं, तू मला काय म्हणाली होतीस की श्रीखंडामध्ये साखर नाहीये, मग श्रीखंड गोड कसं काय झालं? रम्या म्हणू लागते, मला खरंच नाही माहिती ग. पण मात्र वसू आत्या म्हणते की रम्या तुला कधीच काही माहिती नसतं. असं म्हणतात की शत्रूचं कौतुक नाही करू, पण मात्र रम्या तुला सांगू का, खूप अप्रतिम झालं होतं ते श्रीखंड. पण मी माझी डायबिटीस आणि त्या काव्यावरचा राग त्याच्यामुळे जास्त खाऊ नाही शकले. पण बघितलं ना, बाकीचे सगळेजण कशी बोटं चाटत मिटक्या मारत खात होते. त्यांनी संपून सुद्धा टाकलं. इकडे रम्या तर आता फक्त शांतपणे ऐकून घेत असते. वसू आत्या म्हणतात, थोडक्यात काय म्हणायचं, यंदाचा गुढीपाडवा यांचा सुखात गेला. पण आता रम्या इकडे हसत हळू आवाजामध्ये म्हणते की गुढीपाडवा अजून संपलेला नाहीये. त्या गुढीची मी व्यवस्थित सोय करून आलीये. म्हणजे आता गुढी उतरवण्याच्या वेळी सगळे आता तिथे येऊ लागतात. तर रम्या आधीच आलेली असते आणि तो गुढीचा कलश तिने काढून तो अर्धा ठेवलेला असतो. म्हणजे जेणेकरून गुढी हलवल्या हलवल्या तो कलश लगेच खाली पडेल. रम्याने फक्त एवढंच नाही तर गुढी बांधून ठेवलेली दोरी सुद्धा तिने सैल करून ठेवलेली असते. म्हणजे जेणेकरून तो कलश आणि गुढी दोन्ही खाली पडेल. आता हे ऐकल्यानंतर वसू आत्या खुश होते आणि रम्याला म्हणते की रम्या तू खूप उत्तम काम केलंयस. आता जेव्हा तो गुढी उतरायला जाईल आणि तो कलश खाली पडेल आणि ते सुद्धा सरळ जमिनीवर, जीवा आणि नंदिनी हे दोघी गुढीची पूजा करण्यासाठी येतात. रम्या म्हणते, गुढीचा अपमान होईल ना, मग तू लगेच सुरू कर की आजच्या दिवशी अपशकुन झाला वगैरे. रम्याला आणि वसू आत्याला तर खूपच हसायला येत असतं. त्याच्यानंतर जीवा आणि नंदिनी हे दोघीही मिळून गुढीची पूजा करतात. रम्या म्हणत असते की आज मज्जा येणार आहे, मी असताना यांचा गुढीपाडवा मी काही सुखाने नाही होऊ देणार. मग त्याच्यानंतर मालिनी जीवाला सांगते की जीवा तू गुढी उतरव. जीवा आता गुढी उतरवायला लागलेला असतो. वसू आत्या आणि रम्या यांना खूप हसायला येत असतं. त्यांना तर खूपच गंमत वाटत असते की आता बघा कसा अपशकुन होतो ते. जेव्हा व्यवस्थितपणे गुढी उतरवत असतो तिथे नंदिनी सुद्धा असते आणि जेव्हा गुढी उतरवत असताना ती हलत असते आणि नंदिनीला समजतं की कलश सुद्धा हलतोय. त्याच्यानंतर आता तो कलश खाली पडतो. हे पाहता रम्या आणि वसू आत्यांना खूप हसायला येतं. पण मात्र तो कलश खाली पडणार तेवढ्यात लगेच नंदिनी पकडते. इकडे जीवाचा सुद्धा पाय सटकतो. जीवा खाली पडायला लागतो आणि त्याच्या हातातली गुढी सुद्धा खाली पडायला लागते. पण मात्र जीवाला पार्थ पकडतो आणि गुढी काव्या, म्हणजे आता अपशकुन तर कुठेच झालेला नसतो. त्यांनी चौघांनी ती गुढी वाचवलेली असते. खऱ्या अर्थाने त्यांच्या चौघांच्याही हातून तो गुढीपाडवा साजरा झालेला असतो. रम्या आणि वसू आत्या यांच्या दोघींची तर आता थोबाडच पडतात. तर मग मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आता त्याच्यानंतर नंदिनीने छान सकाळी थालीपीठं बनवलेली असतात. मग आता मालिनी म्हणते की आजची शेफ कोण आहे माहिती का, नंदिनी देशमुख. आता वसू आत्या म्हणतात की जीवाला फक्त तुझ्या हातची थालीपीठं आवडतात, त्याला खाऊ दे, मग बघूयात काय म्हणतोय ते. त्याच्यानंतर जीवा थालीपीठं खातो तर ती खूप छान झालेली असतात. जीवा त्याचं कौतुक करतो पण जीवाला समजतं की नंदिनीने बनवलंय. हे पाहता तो नंदिनीला म्हणतो की छान झालंय. नंदिनी वसू आत्याला थालीपीठं वाढायला गेलेली असते. तेवढ्यात वसू आत्याचं लक्ष नंदिनीच्या बोटाकडे जातं. तिच्या बोटामध्ये पार्थ आणि तिच्या एंगेजमेंटची अंगठी असते. वसू आत्या लगेच म्हणते की अंगठी अजून सुद्धा घालतेस, काढ लवकर. नंदिनी ती अंगठी काढते आणि पार्थ सुद्धा ती अंगठी काढतो. हे पाहता त्यांच्या दोघांनाही खूप वाईट वाटतं. पार्थ लगेच आता तिकडनं उठून निघून जातो. तर मग मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.